टोटली म्हणजे एक नंबर काम सोनू भाऊ. नंबर 75च्या 75 इकल्या. समजलं का तुले? सोनू चव्हाण म्हणतात मला. क्वालिटी क्वालिटी भावनगर क्वालिटी. क्या बात है, क्या बात. समझने वाले को इशारा काफी होता है. बरोबर. क्वालिटी क्वालिटी. हे बघा मित्रांनो, हा सोनू भाऊ जाम खुश आहे कारण की खरेदीला स्वतः होते आणि पूर्ण शेळ्या विकल्या गेल्या. एकही शेळ्या नाही, फक्त घरच्या शेळ्या त्यांच्या त्या घरच्या राहिलेल्या. बाकी सगळ्या शेळ्या त्यांनी विकल्या आज. आनंद एवढाच झालाय का फर्स्ट टाइम गाडीला गेला, फर्स्ट टाइम गाडी आणली आणि ती मी एकच दिवसात 3 तासात गाडी विकून मोकळी केली. बरोबर बरोबर एवढाच आनंद आहे. म्हणजे पहिलीच गाडी आणि ती मी संपूर्ण गाडी विकली बी. बरोबर. अजून क्या बात. गर्दीला मी पहिल्यांदाच गेलो फर्स्ट टाइम. बरोबर बरोबर चालतं. मित्रांनो, काठेवाडी शेळीच्या क्षेत्रातील इतिहासात घडली नाही अशी गोष्ट आज पहिल्यांदा घडलेली आहे आणि बहुतेक हा इतिहास पण असेल कारण की पूर्ण गाडी सेल झालेली आहे. सकाळपासून दादा आलेले. सुरुवातीला त्यांनी जे काही बोनी केली होती त्यांच्या हाताची बोनी होती आणि शेवटच्या शेळ्या सुद्धा त्यांनी मित्रांनो ज्या होत्या सगळ्या उरलेल्या सगळ्या त्यांनी खरेदी केलेल्या. दादा नमस्कार. कुठलं गाव? बर. टोटल किती शेळ्या झाल्या तुमच्या आता? या 37 शेळ्या झाल्या. तर मित्रांनो टोटल 37 शेळ्या. सकाळच्या त्यांनी शेळ्या घेतल्या का तर 20,000 ने, आताच्या शेळ्या त्यांनी घेतल्या 18,000 ने. मित्रांनो जेवढ्या होत्या तेवढ्या टोटली शेळ्या विकल्या गेल्या. सोनू भाऊ नमस्कार. नमस्कार. बोला काय म्हणशाल आज? बाळू मामाच्या आशीर्वादाने संपूर्ण गाडी विकली. 75 शेळ्या विकल्या. मी तर म्हणतो तुम्ही आता प्रत्येक आठवड्याला काटवाला जाऊन शेळ्या तुमच्या हाताने खरेदी करा. 75 शेळ्या. हा. हो. पूर्ण गेल्या. इकडं दादांकडे शेटली घेतल्या 75. या 37 शेळ्या घेतल्या. 37 शेळ्या. मित्रांनो बाकी शेळ्या आपण बाकी भागामध्ये विकल्यास कुठे कुठे विकल्या आपण भरपूर लांब विकल्या. आज आपण आज तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिलं भाऊनी यांची केली 10 शेळींची अकोल्यावाल्यांची. बरोबर. परभणीवाल्यांना शेळ्या दिल्या हा. 10. परत परतूरवाल्यांना दिल्या 7. मोठी 40,000ला दिली परतूरवाल्यांना अजून. बरोबर. परत अकोल्याची होती यांची अकोल्याची. अकोल्यावाल्यांना ती वंडी शेळी मी 26,000 रुपयाची दिली. बाकी 2 दुसऱ्या दिल्या अजून. 2 दुसऱ्याला दिल्या. नाशिकवाल्यांना 46,000च्या 2 दिल्या. बरोबर बरोबर. 22,000 रुपयांनी बीडवाल्यांना 4 दिल्या. हो. अशा भरपूर शेळ्या विकल्या. आज फर्स्ट टाइम 75 शेळींची गाडी एकदम सेल झाली. फक्त जुन्या 2 त्या काढून घेतल्या. बरोबर बरोबर. त्या घरच्या आहेत मित्रांनो, त्या घरच्या आहेत. आताच्या 21 हा. अशा शेळ्या आपण दिल्या. 37 शेळ्या. 37 शेळ्या. मित्रांनो 37 शेळ्या दादांनी घेतल्या आणि सोनू भाऊ काटेवाडला शेळ्या खरेदी करण्यासाठी भावनगरला गेले आणि पूर्ण गाडीच विकली. एक नंबर. शेवटची गेला होता या गाडीला आणि पूर्ण गाडी विकूनच धावली. बरोबर बरोबर. मित्रांनो पूर्ण गाडी विकली. आज सर यायला टाइम आहे. एकदम क्वालिटी आणि क्वांटिटी मध्ये. क्या बात आहे. क्वालिटी क्वांटिटी एकच. दादा नमस्कार. हॅलो. कसं वाटलं तुम्हाला? स्वभाव कसा वाटला? चांगला सोनू भाऊ तो स्वभाव एक नंबर. एक नंबर. चांगला. ज्या शेळ्या तुम्ही घेतल्या शेळ्यांची क्वालिटी कशी वाटली? भरपूर चांगली. सकाळी तुमच्या समोर कस्टमर आलं. एखादी कस्टमर तुम्हाला वाटलं की नाराज करून पाठवलं? कोणी नाराज नाही केला. बरोबर. कोणी नाराज नाही. दादा आपण बी ना फक्त माणसांचा स्वभाव आवडला म्हणून शेळ्या दिल्या आताच्या. बरोबर बरोबर. आताच्या शेळ्या आपल्याला पुरेल नाही. फक्त माणसांचा स्वभाव चांगला आहे. हा. देऊन टाकल्या. पैसे नाही कमावचे. क्या बात आहे. मित्रांनो टोटल नंतर ज्या शेळ्या उरल्या त्या पूर्ण शेळ्या त्यांनी म्हणलं की आम्हाला शेळ्या पाहिजेत. आता आम्हाला जायचंय. अगोदर पिकअप आले बघा. पिकअपचे टायर बघा. तुम्हाला पिकअपची टायर दिसतील. पिकअप पाठवली इथून कारण की आता आय सर बोलवली मित्रांनो. आता दादा इकडे पहा. पेढा पहा. आता आय सर बोलवलेली. नाद केला सोनू भाऊने नाद. 40 गावामध्ये इतिहासात काटेवाडी शेळींचा इतिहास झाला मित्रांनो. हा 75 शेळींचा रेकॉर्ड. हा. आणि पूर्णचे पूर्ण जे काउंट आहे सगळं काउंट तुम्हाला व्हिडिओ मध्ये पाहायला भेटणार आहे. क्वालिटी म्हणतात. क्वालिटी 24 कॅरेट सोनं. म्हणजे हा सोनू भाऊचा कमबॅकच म्हणावा. करायचं नाही भाऊ. मागील 2 महिन्यापासून हा कमबॅक आहे. जबरदस्त कमबॅक आहे. जबरदस्त कमबॅक केला आज आपण. आकाश दादा. बरोबर बरोबर. खतरनाक दादा, खतरनाक. त्यांनी शेळी पालनासाठी शेळ्या घेतलाय. हो. आम्हाला कच्च्या राहिल्या तरी चालेल. बा अशी वस्तू दिली. हे बघा हे बघा हे पण नाद नाही करायचं. वस्तू बघा मित्रांनो अशा वस्तू. 37 शेळ्या घेतल्या आपल्याकडून. 37. बरोबर. पहिले त्यांना आपण दिल्या 20 प्रमाणे आणि या दिल्या आपण त्यांना 18 प्रमाणे. म्हणजे असं धरून जर 37 शेळ्या आपण त्यांना 19 प्रमाणे दिले असतील. 37 प्रमाणे. 19 प्रमाणे 37 अशी पट्टी जर धरली तर हे बघा. हे बघा बघ. दादा स्वतः आणतात. बकऱ्या फक्त आवडले. क्वालिटी आणि शिंगडी. बरोबर बरोबर. भावनगर शिंगडी छोटी बरोबर. आणि क्वालिटी एक नंबर. एक नंबर. करायचं नाही. हे बघा हो. जबरदस्त. अकोल्याला चालले मित्रांनो. गाडी पण लावून दिली. दादा गाडीवाल्याने भाडं किती घेतलं? गाडीवाल्याने आहे सर लावून दिली. किती भाडं घेतलं? लावून दिली 16,000 रुपये. 16,000 भाडं घेतलं. अकोला. हा अकोला. मोठा अकोला. हा मित्रांनो अकोला जिल्हा बरं नाही तर तुम्ही म्हणशाल संगमनेर अकोले. हा संगमनेर, अकोला नाही, अकोला जिल्हा. अकोला जिल्हा. अमरावती साईड.
नाद केला मित्रांनो. आता बाकी सौदे तुम्ही टोटली सौदे तुम्हाला पूर्ण पाहायला भेटतील. तर सगळे सौदे शेवटपर्यंत बघा. एक तुम्हाला टायटल होतं, ट्रेलर होतं, पूर्ण पिक्चर तुम्ही आता व्हिडिओच्या माध्यमातून शेवटपर्यंत बघा. जबरदस्त क्वालिटी मित्रांनो. नाद खुडा एक नंबर. काका दादा मोकळ्या नाही. शेळ्या बरं का तुम्ही मी काय म्हणतोय बोलणीचा टाइम आहे. मी काय म्हणतोय हा जर तुमच्या वडील राहिलं तर मी बोललो नसतो. दो 20 दो जाणतो तो द्या 20 द्या 20 नाही द्या. बाळू मामा ज्या मा घोडीयार दिल्या चला मन मोकळ्या बोनी करा. फक्त 20,000 रुपयाची शेळ्या दिल्या. हा लाईव्ह सौदा आहे ते 20,000. चाकून लपून नाही. हे बघा सगळे कष्ट. 18 नी सांगायच्या 20 नी द्यायच्या 20 नी सांगायच्या 22 नी. हो तो धंदा सोनू चव्हाण करत नाही. हे बघा सगळे पब्लिक आहे. 1000 रुपये एवढ्या लोकांसमोर दिल्या. हे बघा करा कलर करा मी पहिले ती करा. हे बघा मित्रांनो. बकरीला कलर क्वालिटी हे बघा. अरे तिला गाडी मध्ये काही टेन्शन नाही. गाडी आणि ते दुसरी टाकून तुम्हाला नाही बी आवडली ना तुम्हाला कशी रेट पाणी देतो अजून बघ. परत करून देतो मी 60 रुपये. बांधून घ्या. कुठलं गाव गाव कुठलं पातूर अकोला पातूर अकोला पातूर तालुका पातूर. फक्त आपल्या गाडीसाठी थांबलेलो होते आकाश दादा. बरोबर. हो गण गाड्या आल्या आपण फक्त सोनू चव्हाण कडे माल खरेदी करा. जो दाम घेतला तो सांगा. जो दाम लिया वही बताओ. 20,000 दिले 20,000. आता तुमच्या पाशी पहिले बोकड आहे का बच्चे का पहिले बकरे आपल्या जो बकऱ्या पालतात तुम्ही. पहिले पण हो हो ठीक. पालतात आम्ही पहिल्यापासून, पण काठेवाडीची पहिल्यांदा सौदा केला. पहिल्यांदाच होता. तर मित्रांनो त्यांचा खूप अंतर होता. तर बरोबरीला 20ला झालेला आहे. किती बकऱ्या घेतल्या 3 10 आहे ना 10 बकऱ्या. पट्टी घेतली म्हणून दिला त्यांना. हो ना हो ना. पट्टीने घेतली असती तर वर शेती बरोबर. मित्रांनो याच्यात काय आहे, काही छोटी पण आहे आणि काही मोठ्या पण आहेत. त्याच्यामुळे ती सरसकट पडते बघा. ह्या काही बकऱ्या मोठ्या बघा. ही झाली, ह्या झाल्या, ही झाली, ती बघा तिकडे झाली. थोड्या कच्च्या आहेत. चला आम्हाला 300 किलोमीटरच्या मोरी जाते. चला सोनू लांबून आले करून घ्या. मी काय म्हणतो आता जो सौदा होणार नाही या 2 शेळ्या काढा तरच सौदा होईल. नाही नाही असं नाही. असं बट्टी चौदा मग पुरे मोठ्या काढा. या पाटा ना या सोडून द्या पुरे अशा आम्हाला लहान मोठे तुम्ही घेशान शेळ्या पण पुरे अशा मोठ्या घ्या. लहान मोठ्या तुम्ही ना मला मोठ्या नाही लहान नाही पाटा एक साईडला मोठ्या शेळ्या. ते काय असं सेट यांचा जो दाम आहे ना तो दाम त्याच्यावर पडेल. हा याचा जो दाम आहे ना त्याच्यावर पडेल. विषय असा असतो. 60,000 खुलले ना हिशोब 20,000 रुपये टाका ना 3च्या वर. बरोबर 2,000 रुपये टाका आणि कमी होते त्या डायरेक्ट गप्पन. 100 घेतो ना 100. भाडे. काय म्हणले तुम्ही. एक काम करा 27 आणि 26 जाऊ द्या 24,000 रुपये नाही त्या टोकन बाजी जाऊ द्या. मित्रांनो मी तुम्ही कसे मागितले सांगा. त्या वस्तू आहे ना पुऱ्या गावामध्ये वस्तू थोडा जीव लाव असं नाही. हा सोनू इकडे जा. मी काय म्हणतो इकडे जातो मिनिट नोट. त्याच गावात नाही या बी या मशीन तुमच्या गावात नाही या पाटा सुद्धा या अशा. हा या बी तुमच्या गावात नाही या. फक्त बहुनी करायची ना गिऱ्हाईकाला ना नाराज नाही करतो वापस नाही करायचं. कसे म्हणले कसे म्हणले कसे म्हणले तू कसे म्हणले माऊली 1,000 रुपये मागताय. 21 लास्ट म्हणलो मी आता काय? ताकदच नाही 21,000. सोनू द्या मन मोकड्या जा 21 न मारा. आकाश भाऊ तुम्ही आमचं घर पहा बरं. चला तीनशे करा. पैसे दिसल्यावर टाका. मी फक्त काय विचार करा म्हणतोय कशाला बोलले ना दादा 21 द्याचा सोडा. कसं रे कशाला तुम्हाला क्वालिटी कस काय आकाश दादा तुमच्या शब्दाला मान 20 नी ना आपले 21 नी ना नाही, 21 नी जा. जाऊ म्हशी या 2 60,000 आहे ना मागून देल नाही. 21,000च्या पट्टी दिल्या कारण की बाकीच्या त्यांनी पाटा काढल्या म्हणून. जाऊ दे. माऊली गावाचं नाव सांगा ना. गावाचं नाव सांगा. जिंतूर तालुका दहेगाव. बेळगाव दहेगाव दहेगाव जिंतूर तालुका जिल्हा कुठला आहे. परभणी जिल्हा. एवढं लांबून आले. क्वालिटी आवडली का. हा मनासारखं काम झालं. बरोबर. बकऱ्या सोडतो की द्या वस्तू आहे जबरदस्त. खेडे फिरण तरी भेटणार नाही. मला माहिती मी खांड्यात गेलो ना आता जीव पाणी गेला बकरीला बघून. मला तर असा हात बी नाही लावू दिला. अजून इथे भारी बकऱ्या यांच्याकडं यात आहे ना त्यांच्या नजरेत हलक्या आहे आपल्या नजरेत लय भारी. हा ना येणार आहे त्या नजरेत. मला तर हात बी नाही लावू दिला. हा वस्तू हिला म्हणते 24 कॅरेट सोनं. 60,000 रुपयाला शेळ्या मागून दिल्या नाही फक्त पट्टीत दिल्या 21. बरोबर 60,000 रुपयाला ऑनलाईन मागितल्या काल गाडी करतात. बघा मित्रांनो. आहे
बघा मित्रांनो म्हशी कसं असतं, त्यांनी या 2 मोठ्या काढल्या, बाकी मिडियम साईजच्या काढल्या, या 2 मोठ्या होत्या, तर मग यांचा दाम त्यांच्यावर पडतो. दादा स्वतः बोलले त्यांनी 20 चे 21 केले, आपण म्हटलं चला द्या ताप मारून. वस्तू बघा क्या बात आहे, नगिना आहे नगिना खतरनाक आज क्वालिटी जबरदस्त मित्रांनो. आका दादा क्वालिटी नाद नाही करायचा. काळा काळा सोनं म्हणते याला काळ. अशी वस्तू आणावं लागते. मस्त अंगे वस्तू जाऊ दादा. बकरे 9 केले का? 9 झाले मित्रांनो. 9 हे बघा इथं लय जबरदस्त मॉडेल आहे, खतरनाक क्वालिटी मित्रांनो. माप आहे ना समोरचं, बघेल लोकांनी काम करणं. सोनू उद्या दिला मित्रांनो 22.5 22.5 झाल्या बघा क्वालिटी. हा ना इकडे तो शेड आहे ना. तुम्ही तुमच्या 2 जेणी घेतल्या त्यांनी कुठं कोणी कानाला करा, आम्ही आमचं नुकतून घेऊ. हे मिसळू नाही यासाठी कलर तुम्ही मारून घ्या ना. ऐकून घ्या, माझा भाऊ तुम्हाला कलर करून देईल. तुम्ही सांगा त्याला कलर कुठे करायचा. माऊली गावाचं नाव सांगा. इकडे या, गावाचं नाव सांगा. गावाचं नाव वलखेड तालुका परतूर जिल्हा जालना. बर कश सरपंच आहे. हो कसे घेतल्या? 22.5 ना. 22.5 न क्वालिटी आवडली का? क्वालिटी नंबर 1. त्यांना विचारणं गरजेचं आहे शेट. सोनू चव्हाणची खरेदीची क्वालिटी त्यांना आवडणार नाही. अरे जे गिऱ्हाईक घेण्यासारखं नव्हतं त्यांनीच तर व्हिडिओ पडतच आला पळत आला पळत जास्त. बरं मित्रांनो, यांचं घ्यायचं नव्हतं अजून, यांचं प्लॅनिंग पुढे होतं, म्हणजे क्वालिटी पाहिली. शेळी नाही पाहतात 40,000 रुपये टोकन 40,000 रुपयाची बहुनी त्यांनीच केली. त्या मोठी शेळीची हा? त्यांनी सांगितलं का 4-5 कस्टमर अजून येणार आणि खरंच बिचारांनी सौदा जुळून दिला आपला. जुळून दिलाय. हो. या दोन्ही सारख्या शेळ्या दिल्या, वरची पहिली बकरी. त्यांना मशीन नाद नाही करायचं. दादा साहेब 25,000 दामनुसार क्वालिटी पडली का? एक नंबर आहे ना. हे बघा मित्रांनो, हा कस्टमरचा रिव्ह्यू आहे. हे बघा, भांडा शेळीचा भांडा काय हे बघा, ती बी आणले दादू ती आण. शेळीचा भांडा काय आकाश भाऊ? 3 3 6 आणि 1 7 7 शेड्या घेतलेल्या आहेत बघा. तिला बकरीमध्ये येऊ द्या भाऊ, पहिला बकरीमध्ये येऊ द्या तिला. 22,500 बकरीमध्ये आका. चालतं ठीक. या जरा हो, या जरा. मी तिला बकरीमध्ये. तुम्ही तिकडून न्या आता मागून. बस डबा देतो तुम्हाला. बच्चे येतील, बच्चे बी एकदम भारी. आता 2 6,000 बच्चे किमतीचे बच्चे. हो. आणि आता 6,000 चे हिला थोडं फिरवायला आणि बघू द्या, हिला- ही वस्तू लय भारी. ही म्हैसच्या एकटा व्हिडिओ काढा ना मी तिथं. हा, हा. काहीच नव्हतं ठेवला. नाद नाही करत, आणत नाही. अशी गोल फिरवायची हा ना. नाका झालो. हो. नादच खुळ आहे हो. हिला भावनगर जंगलची क्वालिटी म्हणते. हे वेगळंच आहे, हो हे मॉडेल वेगळंच आहे आकाश दादा. हे बघा. पैसे दिले आपण बी तिचे एकटीचे तिथे मोजून. नाद नाही करायचा त्या क्वालिटीचा. जबरदस्त क्वालिटी म्हणते हिला भावनगर जंगलची वस्तू. उपाशी ही शेळी हा, थोडी उपाशी बघ. या इकडं. शेळ्या सगळ्याच उपाशी. कुठले माऊली तुम्ही काढल्या? बरं मागा कशी मागताय? काय झालं? काय म्हणले शेट? 44-45 नाक करू लावा घ्यायचे आपण. 44-45 करू नका. घ्यायचे असेल तर 2 शब्दात मी सगळ्यांना माल दिला. एकही गिऱ्हाईक मला वापस. तुम्ही काय आणले शेट? हो शेट गिऱ्हाईकाला सगळ्यांना द्यायचं. काय जाऊन नाही हो आता तुम्ही मारा मी काय बोललो? 45 बोलले. द्या शेट. 45 करू नका असं म्हणतोय मी. 44 मी काय म्हणतोय, द्या लांबून आले. द्या द्या. नाही हो द्या द्या द्या. सोनू द्या नका दादा, एक ती द्या 30,000 रुपयाची बकरी आहे. द्या द्या ही तुम्ही केवढ्याला पकडते? द्या द्या ही 15ला 30 आणि 15 45 च राहिले. 2 बच्चे द्यायचे. द्या 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 शेट. सोनू भाऊ नाही नाही नाही. द्या. 4-5 नाही काढ टाका. 5-6 शेळ्या पुरत्या. एक आणि 2 शेळणी पुरत. या 1000 वरले जाऊ द्या. 23,000 नाही काढा पैसे. द्या धरा. हिला बी कलर कर रे. ते लक्षात नाही. फक्त हिला आहे ना, हिला 2 पिल्ले मित्रांनो. हा आता यांनी 2 घेतल्या, असा विषय असतो. पट्टी घेतली, पट्टीमध्ये सौदा कमी होतो. आता या शेळ्या कोणी पट्टीमध्ये बांधता, काही टेन्शन नाही. 23,000 प्रमाणे झालेलं आहे. दादा गावाचं नाव सांगा. गावाचं नाव सांगा. कुठं आलं? दादांचा फोन चालू होता. ना फक्त बकऱ्या आपल्याकडून घ्यायच्या होत्या. सुरुवात आपल्याकडे करायची. बरं बरं. तालुका जिल्हा? 2 बच्चावली. तालुका दिंडोरी. क्वालिटी आवडली? हां चालतं ठीक.
मित्रांनो बघा आता परत 5 काढले दादांनी. पहिले अगोदर 10 घेतल्या, नंतर 5. घेतला 20,000नी. हा या 5 दिला 18,500नी. 18,500 हा, खोटं बोलून व्यापार करत नाही. बरोबर. जाग्यावर माल विकावा लागतो. इकडे पा इकडे सव्हाण काटेवाडी गोट भाव. जाग्यावर माल विकावा लागतो. बरोबर हो क्वालिटी आणावं लागते. नाथ करायचा भावनगर जंगलचा. बरोबर. कारण सोनं म्हणते याला. क्या बात आहे दादा. 18,500 ने डन. हो चालेल का. या 5 वाढवल्या. या दोनच घेतल्या का. एवढी पिकअप आणली 2 बकरींसाठी. घरची गाडी का. 2 घेतल्या पिल्ले बघा. जाऊ दे. बघा ही एक परत शेळीचा सौदा केला त्याच पट्टीमध्ये. त्या 90 आहे ना. 9 होते त्या 9 मध्ये एक टाकली. 10वी टाकली त्याच पट्टीमध्ये त्याच दामात मित्रांनो दिली. फक्त गिरायक आहे का भाऊ. फक्त नावावर थांबले होते. नावावर हा हा फक्त सोनू चव्हाणच्या गाडीसाठी थांबले होते. बरोबर. रोज फोन करे. हा. आपला बी शब्द होता. फक्त गाडी त्या दिवशी या तयारी करून ठेवा. बरोबर हा बरोबर. शब्द होता त्या दिवशी गाडी जाऊन द्यायची. आणि वस्तू अशी आहे ना नाद नाही करायचा. सगळ्यात बहुलीची शेळी मी स्वतः घेतली. ही का. या शेळीवर बहुली केली. 4 शेळ्या घेतल्या होत्या. नाही 3 घेतल्या होत्या. हा हा 3 शेळ्या घेतल्या एकाच मालकाची. हे बघा. या 3 शेळ्या घेतल्या होत्या. बहुली 3 त्यावर केली होती. 10 झालं. हा या कोपऱ्याला गेली. हे बघा मित्रांनो. नाद नाही करायचा वस्तू का. 1 नंबर गाडी आली. हे बघा बाबा माप पाक घोड्यासारखं माप आहे. 1 नंबर क्वालिटी. त्याची काठी त्याची पक्क्या. बरोबर. हो मित्रांनो यांचा सौदा चालू आहे. दादा आलेले आहेत आणि ती फुली काहीतरी. 4 बकऱ्या मागू राहिली. बीड काढले का ते. कुठले ते. दीडचे त्यांना विचारा ना. कुठलं तुम्ही. बीडचे. नाद नाही करायचा वस्तू दाखवा दादा अशी हे बघा. हा ना ते कुठे. दादा इकडे 4 शेळ्या घेतात. ही बकरी बघा काय पोझिशन आहे बकरीची. हे बघा. काढून करू संध्या. तिने हे बघा हे. गाईटा घेतला. चला बोला काढा मग. काढा नोट काढा दादा. हो काढा नोट चला. काय झटक फटक हे बघा. ताप मारून मोकळा होऊन जाईल. 2च शब्द 25,000 रुपये. त्या दामात नका मागू. मी तुम्हाला केली अजून मी काय सांगतोय. हिसाबात बोला. तुम्हाला शेळ्या देऊन टाकतो. काय बोला, म्हणते. टपकन बोला. हे काय आणते. 21 तुम्ही काय आणले. 25 हे 4 घेतल्या. त्यांनी किती घेतल्या. 10 घेतल्या. 10. एक काम करा काय बोल नका दादा. एकच शब्द बोलतो. पटलं तर हो म्हणा. सोडून द्या काय एवढं. पटलं तर हो म्हणायचं. त्याला परत ते देतील. शेळीचा पाहिजे मग खा. ते बघा मित्रांनो. हो नाद नाही करायचा वस्तूचा. भावनगर जंगलची क्वालिटी म्हणजे याला 13-12 माल ठेवत नाही दादा आपण. त्यांच्या 10 बकऱ्या आहेत. तुमच्या 4 आहेत. या 22,000 दिल्या. 1,000 वरून फक्त 22,000 द्या. वीसच्या काय काका दादा हा वस्तू पाहणं 4 चालले. मित्रांनो 22 काय भावनगर ठोका. काका दादा 4 शेळे 10ची पट्टी नाही. 22 शेळ्या 22,000 आहे मध्ये मित्र. घ्यायला नाही असं मला जंगलामध्ये घ्यायला नाही या म्हशी. हे बघा. एक घ्यायला तिथं दाम टाकावं लागतो असं. अशा शेळीला 25,000 टाकावं लागते. जंगलामध्ये 25 एकटी राहिली तर. हे बघा. जबरदस्त क्वालिटी. बघा ही एक वंडी गाडीचं नाक आहे. ही एक घेतलं आणि काही इकडे जोडा घेतलेला आहे दादांनी. इथे एक जणलेली का. दोघी जणलेल्या आता. ही पहाट आहे पहिल्या त्यातली. ही बघा ही माप आहे. म्हैस आहे म्हैस गरीबाची. हे बघा इकडे पाट आहे छोटी. ही बकरी मीडियम साईजची. बरं कुठले माऊली या पुढं. अकोलाची आहे. अजून अकोलाची आहे. हे अकोलाची आहे ना. अकोला बोलला ना. अकोला काय हा अकोला. बरं कशा कशा घेतल्या. लोग अकोला आएंगे ना. तालुका बाळापूर. तुम्ही बी अकोल्याचे. नाही आम्ही पातूरचे आहे. तालुका पातूर जिल्हा अकोला. तुमचा तालुका. जिल्हा अकोला. बर पण एका जिल्ह्याचे. गाव असनापूर. असनापूर गाव. आता ती मोठी वंडी कवळ घेतली 26,000 आहे. 26,000. त्या तिकडच्या कशा घेतल्या. एक 21,000 आले. एक 16,000 आले. एक 16,500ची पाट आहे ती आणि ती एक 21ची तिकडची आणि मोठी वंडी 26,000ला. भाऊ क्वालिटी आवडली. आवडली. हा तुम्ही दुसऱ्यांदा येता सोनं भोगडे. हो. चालतं ठीक आहे मित्रांनो. दुसऱ्यांदा आले ते घ्यायला. भाऊ पहिल्यांदा आलेले आहेत. चालतं ठीक आहे. टाकलं 3 शेडींसाठी गाडी करून आणली होती मित्रांनो. 1 2 3 4 गाड्या. अजून परत गाडी येते. गाडीतून लावलेली आहे. काही गावून अजून गाडी लावून द्यायची अकोल्यावाल्यांना. बरं बरं. हे बघा 1 2 3 4 तिकडे मागे आणि 5वी गाडी लावलेली. हाऊ बाजार सोनू चव्हाणच्या फॉर्म वरती भरतो. बरोबर बरं सोनू चव्हाण काठीवाडी गोट फार्म. बरोबर बरोबर. हो. मित्रांनो बाजारात एवढी गर्दी नाही. एवढी गर्दी इथे. तुमचं सुद्धा क्वालिटी आणावं लागते. बरोबर. आज घरीच हो हो चाललं चाललं. घरीच मालिकला आपण आज. बरोबर मित्रांनो. बाजार राहून सुद्धा इथं गर्दी पूर्ण बाजारात गर्दी नाही. शेळीचं माफ करायचं आज 51 शेळी. बरोबर बरोबर बरोबर. शेळी पोडाची वर
चालतं ठीक आहे. इतका म्हणजे क्वालिटी एक नंबर आणली ते गिऱ्हाईक ऑटोमॅटिक येतं आकाश दादा. बरोबर गिऱ्हाईक आहे ना वाट पाहू राहिलं त्या गाडीची वाट वाट पाहू. सकाळी 8 मित्रांनो बाजार असून सुद्धा इथं एवढी गर्दी, घरी गर्दी, फार मोठी गर्दी बघा. टॉप क्वालिटी मध्ये 3 शेळ्या हे बघा मित्रांनो, घ्या पुढे घ्या. यांचा 4चा सौदा होता पण मग 1 शेळीचा तो पैशाचा ॲडजस्टमेंटमुळे 1 शेळी कॅन्सल केली आणि 3 शेळ्या दिल्या. फिरवा अशी फिरवा. वस्तू आकाश दादा इथं पेढा माल दिले दादा. हे बघा ही आरण शिंगाची काढा आता. हिची कासून बघा काय खतरनाक आहे मित्रांनो आरण शिंग. हां ठीक आहे. हां ही पण बघा. एकच नंबर दिले दादा, ते लेट आले हो हो पण क्वालिटीच घेऊन चालले. हे बघा मित्रांनो, हा धरा हिला. बीड जिल्हा तुमचा का? बीड आहे ना? हो चालतं ठीक आहे. सांगा उचला तिला, उचला मागून उचला. पुढून घ्यायचं मागून उचला. घे संजय, पुढून उचल. संजय तो पुढून उचल, त्यांना मागून घेऊ. दोघी तंगडे उचला फक्त हे माग. असे दोन्ही तंगडे उचला. जय साई. मित्रांनो कासेला खतरनाक आहे बघा. फुलावरची आकाश दादा शेळ्या. हो लय दूध काढेल ती पण. इकडून म्हणा तू रे, उलटा येतो मारा. तू इकडून काय उलटा येतो, धर उचल मागून. उलटा येतो म्हणजे माझ्या हाताने ताकद नाही लागत रे, मुडेला असं काय जाऊ तुझ्या मागं. घ्या पैसे दिले, याचे पैसे याचे कट्टे नाही ते पैसे. जा पाहिजे लाव. चाललं चला. गाडीत टाकताय, उचलला जात नाही बकऱ्या त्यांच्याकडून. कुठला हे बघा हिला लावा तो आकाश दादा मोबाईल सायलेंट करा कोण. लावली नव्हती शेळी 4 हत्ती हत्ती छोटा हत्तीवरती हत्ती. भावनगर जंगलचं सोनं आहे ते. नाद नाही करायचा वस्तूचा, क्वालिटी आणावं लागते. मित्रांनो आता हे बघा चालल्या गाडीत काय क्वालिटी दिली घ्या आता. जबरदस्त क्वालिटी दिली त्यांना. हे बघा नाद नाही करायचा क्वालिटीचा. बघा मित्रांनो माप. भावनगर जंगलचं सोनं म्हणते याला. हे बघा क्वालिटी वस्तू जबरदस्त फुल क्वालिटीच्या शेळ्या, एक नंबर क्वालिटी. पॉवरफुल म्हणते याला, पॉवरफुल टेक्निक. या गाड्या आहेत हे बघा. एक बकरी काढा मला हिशोब नाही. 6 त्या झाल्या, ही 7वी. 10 केल्या यांनी. अरे दोघी पाय जरा माऊली तुम्ही, पुढचा पाय ना जरा फक्त मागचे दोघी पाय जरा. हे बघा 8वी. या 2-10. हे नाक आहे सगळ्यात खतरनाक. दादा जायच्यावर अशी पोझिशन होती ना, हा मन गार होऊन गेलं तर दिसतं शेळा, पण मन गार अशी पोझिशन होती जायच्यावर. आटा मारून शेळा घेतल्या होत्या 70 शेळी म्हणून आटा मारून घेतल्या होत्या. हा मित्रांनो बघा आता 3 आणि 2 5 शेळ्या दिल्या. एक नंबर क्वालिटी दिली आहे बा हा वस्तू. बरोबर. ही पाहून घ्या तोलावरची, नाद नाही करायचा वस्तूचा. ही बा भावनगर जंगल क्वालिटी म्हणते. क्वालिटी पा रुबाब पा वस्तूचा आहे. घागर बरोबर. फुलांदा घागर. हे बघा इकडे ही बा वस्तू आपले जुने कस्टमर आहे संदीप पाहून ते त्यांना दिल्या. कुठले भाऊ? ते दादा पाटणा देवीची. कसे घेतले? 20,000. क्वालिटी कशी वाटली? एक नंबर क्वालिटीने फक्त 20,000 रुपयांनी दिले आका दादा. बरोबर. 20,000 प्रमाणे 5 शेळ्या दिल्या दादा. हे बघा शेळ्या एक नंबर क्वालिटी आहे. लंबापणा, कास, साईज, नाद नाही करायचा क्वालिटीचा. बरोबर. आकाश दादा याच दिला बर का? याच दिला. हो या. याच बर का? यास आपण बी दिला बर का? आपण बी दिले. तिकडे बोर्ड पहा बर का? सोनूच्या. सर्वांना काटेवाडी गोट फार्म. बरोबर बरोबर. बोर्ड पाहून घ्या. हो. गर्दी कशी होती? जबरदस्त होती. हा. नातकुळा. हो राव. जेवण म्हणते हो. हा.
नाद नाही करायचा. मित्रांनो बघा 4 शेळ्या दिलेल्या आहेत. हे बघा जनलेल्या शेळ्या चारी दुधाच्या ना, दुधाच्या खाट्या ना, बिना पिलाच्या. दुधाच्या बरं कशा घेतल्या दादा? 16,000 प्रमाणे. मित्रांनो 16,000 प्रमाणे घेतलेल्या बिना पिल्लाच्या बघा. बिगर पिल्लाच्या हे पा धरेल नाही एकदम नरम चटाई. हे पण हे बघा हे पा हे बघा पहाटाचे हे बघा 16 प्रमाणे. कुठलं गाव? काकडनं. तालुका चाळीसगाव आहे. मित्रांनो 40गाव भागातले आहेत. चालेल टाका. आपले चालूचे कस्टमर आहे. हो हो. मित्रांनो फक्त दुधाच्या फक्त दुधाच्या. त्यांना पिल्ले वगैरे नाही आहेत किंवा गावांचा विषय नाही, फक्त दुधासाठी. नमस्कार मित्रांनो, आज पहिल्यांदा आपल्या सोबत सोनूभाऊ आहेत. रोज म्हणजे प्रत्येक गाडीला त्यांचे वडील राहायचे. आज सोनूभाऊ स्वतः आहे खरेदीला. सोनूभाऊ नमस्कार. नमस्कार आकाशला नमस्कार. कसा आला सगळ्यात अगोदर गुजरातचा अनुभव? गुजरातचा अनुभव चांगला आहे. चांगला आहे. हो बरं खरेदीचा गुजरातचा अनुभव एवढा सांगतो खरेदीचा. हा पैसे दिले हा. तर वस्तू भेटते. बरं बरं. किंमत टाका वस्तू एक नंबर. वस्तू एक नंबर. हा हो. बरोबर बरोबर. आणि आपण म्हणू फुकट भाव. हा. फुकट भाव नाही घेतले लोक. नाही का? हो मला जी पडेल ती वस्तू घेतली. जी पण 2 दिवसात 41 शेळ्या खरेदी केल्या हो. हा दोन फक्त 2 दिवसात. मंगळवारी सकाळी 40 गावून निघलो होतो. हा हा बुधवारी सकाळी उतरलो. हा. बुधवार आणि गुरुवार. बरोबर. हो पण 2 दिवसात मला जी पटेल ती वस्तू. जी पण हो पैसे जाऊ द्या. बरोबर बरोबर. नाही आपण उच्च किमतीत शेळ्या खरेदी हा, हा. केल्या. क्वालिटी नाद नाही करत. हा का? हो एवढ्या 8-10 वर्षात क्वालिटी नाही आली. अशी जबरदस्त म्हशीच्या शेळ्या क्या बात आहे. जबरदस्त खरेदी केली. तर मित्रांनो आज 14 फेब्रुवारी आहे आणि 14 आणि तुमच्या फेब्रुवारी आशीर्वादाने आपला व्हिडिओ पडला. हा. आणि जे लोक म्हणजे नुसतं तेवढंच ऐकलं का सोनू चव्हाण स्वतः खरेदीला जायले हा, हा. तर त्याला 2 गाड्या घेऊन लोक आपल्या घरी आले. म्हणजे जे नाही येणार होते जर मित्रांनो. नाही येणार गिराईक सुद्धा आपल्या घरी उभं आहे. बरोबर. कारण की मित्रांनो आपण व्हिडिओ मध्ये बोललो होतो की सोनूभाऊ स्वतः खरेदीला गेले असं. तर ते ऐकून लोकांना माहिती सोनूभाऊला कशी क्वालिटी लागते. आणि तो व्हिडिओ पाहिला व्हिडिओ मध्ये खरंच क्वालिटी एक नंबर आहे. लोकांना आवडली पण त्यानुसार लोक खरेदीसाठी लगेच निघाले. ज्यांना यायचं नव्हतं ते सुद्धा आलेले. आता तुम्हाला कस्टमर तुम्ही दाखवणारच आहे. तर मित्रांनो सोबत हा भाऊ आहे, नवीन ड्रायव्हर आहे. गाडी आता आहे सकाळी 40गाव मध्ये पोहोचते. बायपासला आहे आम्ही. 3 वाजता गाडी भरली होती आकाला ते काल दुपारी 3 वाजता गाडी तिथून निघाली. हा आता सकाळची तुमच्या 7 वाजता आहे. 7 वाजता 40 गावाच्या पुलावर आहे गाडी. अजून 10 मिनिटात गाडी उतरून देईल. बरोबर बरोबर. तर मित्रांनो शेवटपर्यंत क्वालिटी बघा. सगळं सौदे बघा. आज स्पेशल म्हणजे तुम्हाला एकच सांगतो नंबर. सोनूभाऊचे वडील नाहीत आज सौदासाठी. सौदा आम्ही 2च जण करणार आहेत. ते असणार आहे. ते गिरायकडनं बाजू आपण धरू, सोनूभाऊ त्यांची बाजू धरतील. आज सोनूभाऊचे वडील आले तर मग सोनूभाऊ गिरायकाची बाजू घेतात आणि त्यांचे वडील खरेदी करतात. पण आज स्वतः सोनूभाऊ खरेदीला आहे. मग सोनूभाऊला समजेल की खरेदी काय वाद असं. तर चला शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. मित्रांनो 40गाव मध्ये एंट्री केली आता. हॅलो हॅलो आले घरी. हा. मित्रांनो याला म्हणतात एक भरोसा विश्वास. तुम्ही बघू शकतात सोनूभाऊची गाडी येण्या अगोदर कस्टमर तर आलेले आहेत. हे सोनूभाऊचं नाव आहे. क्वालिटी पाहून कस्टमर तर आलेले आहेत. तुम्ही बघू शकतात त्यांची व्हिडिओ वगैरे कायम पाहत असतात. सकाळी गाडी ही इथं 40गावमध्ये पोहोचली आणि गाडी येण्या अगोदर कस्टमर एवढं. आता क्वालिटी पण तुम्हाला दाखवणारच आहे. बघा शेडींच्या हेटफूट चालली गाडीमधूनच तुम्हाला पाहायला भेटेल. आज गाडी घरी उतरवली कारण की बघा सकाळचा टाईम आहे. सकाळी गाडी घरी उतरवत आहे. चला 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 चला. हळू बघा म्हैस. भावनगर जंगलची म्हैस म्हणता येईल. हा. फिरवा. आणि एक नंबर टॉपची वस्तू. नाद नाही करायचा क्वालिटीचा. हो एक नंबर बघा. जबरदस्त क्वालिटी आहे आजच्या गाडीमध्ये. हे बघा होंडी. क्वालिटी
नाद करायचा नाही शेळींचा हो. बांधा बरं का तुम्हाला ज्या पटन त्या बांधा. हे बघा पा वस्तू पेडा म्हणते याला, पेडा क्या समुद्र बात मधला. हे बघा हिरा म्हणता याला. कारण दात पाट आहे, चेहरा पट्टी, शिंगडी क्वालिटी. हे बघा हे म्हैस हो म्हैस गरीबाची. दादा वस्तू कशी आहे जबरदस्त हा? तिला म्हणतात म्हैस हे गरीबाची. बघा हे बघा हे हा स्वतः सोनू वगैरे ते खरेदीला. क्वालिटी बघा एक नंबर क्वालिटी म्हणता येईल. सोनू भाऊच्या हातची क्वालिटी आज ही जबरदस्त क्वालिटी मध्ये माल आहे. हो शेळ्या उपाशी आहे. 24 तासापासून शेळ्या उपाशी आहे. पोझिशन बघा मित्रांनो शेळ्या उपाशी शेळ्या कधी चरल्या असत्या ना, हा मग अजून शेळ्या जाग्यावर कशा होत्या. जबरदस्त 24 तासानंतर सुद्धा शेळीला ही पावर आहे. एवढ्या लांबून हे बघा ही पाठ ही बघा, ही बघा आकाशाला. हो एक नंबर क्वालिटी हो. बरोबर नाद नाही करायचा वस्तू. दुधाची आकाशाला. दुधाची हा गल्लेली काठी. ही गाभण आहे बघा. ही गाभण. त्या गाभ नाही. हा ना बकऱ्या काढा बाहेर. बाकीच्या शेडकडे ही बघा बुलेट. ही हारण्या शिंगाची आडवलं एवढी एकच आणली आकाश दादा. ही एक ही एवढी एकच आहे हो. एकाच्या काही हो. हारण्या शिंगाची हा? मित्रांनो याचं शिंग वेगळं असतं. चरायला गेलो होत्या ना, हो हो त्यांची घेतली ती. बरं हे ही बघा. बघा वस्तू चमक पा शेळींवर क्वालिटी पा. एक एक महिन्याच्या शेळ्या कच्च्या आहे पण काच बघा, साईड बघा. हे बघा हो. दुसऱ्या गटाचं पाठ उडू हो. हो दुसऱ्या गटाचं नाच आहे. आडवलं खालून हे बघा माप, माप पा. हे बघा माप बघा. माप बघा शेळीला. जबरदस्त माप आहे हो. हे बघा हे पण माप बघा. ही बघा या 5 शेळींमधल्या या 2 हा. त्या 3 बरं बरं हा हा 5 शेळींमधल्या तुम्हाला बोललो त्या. ही कुठं आहे पेढा आहे. ही आले का हे बघा ही ती ही आता दादा ही online दिली आपण. ऑनलाईन दिली का ID ना ऑनलाईन दिली दादांना. दिली का ऑनलाईन चौदा झाला आहे बा. ये जे का जबरदस्त. यांनी घेतली 2 ऑनलाईन. माणसं फिरवायची, 2 माणसं बसून. अच्छा हा. एवढ्या 20-25 वर्षात शेळी आली ना अशी quality. बघू द्या थोडी शेड थांबा 2 मिनिटं हे पाहून घ्या. थांबा 2 मिनिटं 2 मिनिटं थांबा हो खतरनाक हिला भावनगरची तुमचं स्पेशल घे शेड काय हरकत घ्या या दादांनी घेतली. बरं आता दादा एका शब्दात 40,000 रुपयाची शेळी दिली ऑनलाईन. क्या बात आहे कुठलं गाव परतूळ कालच भाऊनी केली शेळीवर. क्या बात व्हिडिओ सुटतात लगेच. म्हणजे शेळी म्हैस कशी आहे? 4 जणांकडून ऊस लावत नव्हती शेळी. पाळली आहे पाळली पायडी बी फिकी लागत. ठीक आहे ते काही नाही, ते मोडशी होईल तिला काही नाही. 3 महिन्याची झाली का मोडशी वरची तिला काही नाही. ये वस्तू कशी भाऊ क्वालिटी आवडली का ऑनलाईनच पास केली हा हे बघा इकडे परत हे बघा एकदम डबल हड्डी बघा जबरदस्त क्वालिटी खतरनाक काढा 2 मिनिटं. हा भाऊ मला गाडी उतरवतोय. व्हिडिओ पाठवायला टाइम नाही दादा माझ्याकडे गिराय गेली ही घ्या बच्चो तिला ऐकायची ना पण बोरवाली हे बघा शेळ्या उपाशी लागल्या काच पा खाली शेळीला पच्च्या गाब ना हे बा म्हैस. हळूहळू घ्या नाच नाही करायचा क्वालिटीचा पाहून घ्या शेळी केवढी आहे. उपाशी लागल्या शेळ्या हे बघा हे पाहून घ्या पेडा चमक पा. हो ना 2 दात पाठवू ह 2 दात पाठवू चमक पा मांडाईला. एक नंबर क्वालिटी. हे बघा ही म्हैस बघा अजून हे बघा सगळं मोठं मापा एकदम सम्राट लांब बाबा ना दोघी शिक्का आका दादा दोन्ही शिक्का. हे बघा ओंडी तेलंगी मध्ये ओंडी जरा हे 2 किल्ला बांधा तिला हळू 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 हे बघा आका दादा वडील चमक पा
एक नंबर क्वालिटी मध्ये समज चेहरा पट्टी हॅलो हे बघा ही पण वस्तू एक नंबर आकाशचा कास पा खाली आहे बघा. बरोबर दुसऱ्या दिवसाची आहे हा. फक्त शेळा उपाशी आहे एवढं ही गाभण आहे हो. चांगली महिने एक महिना एक महिना घेतली. चांगली आहे. अजून घरी पाटा घरी ती सोडून हो, लगेच घ्यायची गाडी पकडली आता. तिला पायावर पाय कटली. लांबून आलं त्या ही बाई झालेली तिला 2 बच्चे दोन पिल्लावाला 2च होते ना हिला 2 ठीक आहे बाई अजून आहे माल ए दादू घे ना बोरती ना हे बघून घ्या यो बी हट्टी आका दादा बरोबर आणखी डबल हड्डी लपटावून गेला अकल बरं बाई आमने अकल हो आता जा पोटात हे बघा कलर मध्ये वस्तू काढ रे एक काढ पटापट बरं बाई अकल हे बघा हे बघा केवढं मोठं माप आहे ते उंच पूर्ण कच्ची फक्त हे बघा हे बघून घ्या दादा त्याला म्हणता माप हे बघून घ्या चेहरा पट्टी पा शेळीची क्वालिटी पा शेळीला चेहरा पट्टी पा नाद नाही करायचं शेळीचा हो जबरदस्त माप आहे 24 कॅरेट सोनं म्हणते याला भावनगर जंगलचं एक नंबर वस्तू बांधा 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 तिला गाभणीची बांधा ही बाई ही बी तोलावर आहे ही बी तोलावरची हळू 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 ही बा काय दादा एक नंबर क्वालिटी पाहिजे चेहरा पट्टी पाहिजे गाभण पट्टी शिड्या उचल येऊ द्या इबा आता दादा इबा जाफर तिला म्हणतात जाफर म्हैस गोलवार प्युअर एक नंबर थोडी इबा आपण पाठ पाठ बरोबर एक नंबर वस्तू बावळी झालेला बावळी घ्यावी बावळी हे बघा ए पा वस्तू जर्सी गाय जर्सी गाय एक नंबर क्वालिटी मध्ये दादा त्यांना द्या तेवढी त्यांना द्या तेवढी गण शेळ्या आपल्याकडं शेळ्या उपाशी आहे शेळ्या सगळ्या चांगल्या आहे फक्त काही शेळ्या उपाशी असल्यामुळे तुमच्या लक्ष देणार नाही शेळ्या यांची बडकर यांची हे बघा हे पाड बघा कशी अजून बघ 100 बडकर यांची क्वालिटी दुसऱ्या याच्यामध्ये एकदम मस्त. दुसऱ्या येतात ते चेहरा पट्टी पाय कास पा खाली पट्टी गाभण हे पाहून घ्या शेळी
वस्तू इथे त्या उपाशी त्या ते काय खावाडेल फुगाडेल ठागाडेल नाही गुळाचं पाणी दान नका गावं तुमच्या समोर गाडी उतरून राहिली ती. हे खरं आहे इथं सोडलं तुम्हाला हे फुगाडेल फागाडेल बाजार बुजारचं खरा माल भेटेल इथं याच बाजारात पा डबल मी दिसतील तुम्हाला. हे बघा. जावा दे भले एक 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 हे बघा. जावा दे एक 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 वस्तू अशा आणल्या आज काय सांगू जबरदस्त मित्रांनो ही क्वालिटी जबरदस्त खतरनाक डोक्याच्या बाहेर क्वालिटी हे काय आले त्याची क्वालिटी म्हणजे सोनू भाऊ यांनी दाखवून दिलं की दाम टाकला तर क्वालिटी खरंच येते जसं ते गाडीमध्ये बोलत होते त्या पद्धतीने क्वालिटी आणली मित्रांनो. आता दादा पहिल्यांदा गाडीत गेलो मी आठवड्याला. कधीच माल खरेदी करायला जायला नाही बरोबर पण मला जीव क्वालिटी आवडेल का ती घेतली बरोबर 41 शेळ्या मी घेतल्या हा. आणि 30 शेळ्या पप्पांनी घेतल्या होत्या. बरोबर तेव्हा ती गाडी आली नाही तर 8-8 दिवस जंगलात माल होत होत नाही नाही पण मी 2 दिवसात माल 41 घेतला पण वस्तू तोंडाची किंमत दिली लोकांना. तोंडाची किंमत दिली तेव्हा मला क्वालिटी भेटत गेली. पहाटे बघा हिला बच्चे पाजून टाकले रात्री बच्चे उपाशी होते ना हा. बच्चे पाजून टाकले मी स्वतः पाजले रात्री 1:30 वाजता 2-3 बच्चे कवळे ना उपाशी होते घरातील आण. बघा शेळ्या जबरदस्त भरपूर शेळ्या काय टेन्शन नाही. इकडे दावण बांधलेली तर तिकडे 3 शेळ्या बांधल्या त्यांनी. बघा इकडे पूर्ण दावण आहे वस्तू बघा चेहरा पाटी शिंगडी चीज एकदम